नमस्कार मित्रमैत्रिणींनो. भारतीय चित्रपटाच्या इतिहासाची पाने धुंडाळली असता एक सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा ज्यांचं नाव समोर येतं, सत्यजित रे. सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 सालचा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म कलकत्ता येथील एका कलावंत बंगाली कुटुंबात झाला. ते असे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी सिनेमाच्या पडद्यावर कुणा कलाकाराला नव्हे तर एका सामान्य माणसाला उभं केलं होतं. त्यांच्या फिल्मचं डायरेक्शन तसंच चित्रकलेचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि ऑस्करसारख्या जागतिक पातळीवरील पुरस्कारांनी देखील नावाजलेलं होतं. 3 वर्ष वय असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांची आई सुप्रभाने त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना मोठं केलं. अर्थशास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर 1943 मध्ये त्यांनी कोलकात्याला येऊन ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलं. याच दरम्यान त्यांनी मॅट ईटर्स ऑफ कुमाऊ आणि जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकांचे कव्हर देखील डिझाईन केले होते. 1950 मध्ये ते परदेशी गेले. तिथून परतताना त्यांनी पांथेरी पांचाल हा चित्रपट बनवायची तयारी सुरू केली. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर कलेच्या ओढीमुळे 1940 साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर 1943च्या सुरुवातीला DJ केमर अँड कंपनी या ब्रिटिश जाहिराती संस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजवण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असताना त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. सत्यजित त्यावेळी अनेक नियतकालिकांमधून चित्रपटाविषयी लेख लिहित असत. 1947 मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कलकत्ता फिल्म सोसायटी सुरू केली. 1950 मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरता इंग्लंडला पाठवण्यात आलं. तेथील 6 महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली डी सिका या दिग्दर्शकाच्या द बायसिकल थीफ या चित्रपटामुळे. 1950 मध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झा रनवार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभलं. तत्पूर्वी विभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केलं होतं. त्याच कथेवर चित्रपट काढावा असं त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागलं की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असताना त्यांनी त्यावर चित्रपट कथा लिहायला सुरुवात केली. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते. योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉक्टर BC रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल असं घोषित केलं. त्यामुळे 3 ते 4 वर्ष रखडलेला चित्रपट 1955 साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरवणार होती. परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पाहिला होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखवण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी चित्रपट भारतात म्हणजे कलकत्त्यात दाखवण्यात आला. पथेर पांचालीच्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे अनेक दूरगामी फायदे झाले. तज्ज्ञांना तो चित्रपट इतका आवडला की तेथील एक प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन याने 1956च्या कॅन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवण्याची व्यवस्था केली. पथेर पांचालीमधील वास्तवता व कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि मानवतेचा उत्कृष्ट आलेख अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली. कॅनखेरीज अनेक देशात पथेर पांचालीला पारितोषिक मिळाले आणि सत्यजित रे यांना या पहिल्याच चित्रपटाने दिगंत कीर्ती पसरवून दिली. दरम्यान रे यांनी परश पथर आणि जलसागर हे 2 चित्रपट तयार केले. त्यांचा देवी हा 1960चा चित्रपट बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता. या पहिल्या 6 चित्रपटांना पंडित रविशंकर, विलायत खां, अली अकबर खां असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत दिलं होतं. 1955 ते 1985 या 3 दशकात रे यांनी 25 चित्रपट व काही अनुवादपट निर्माण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक सत्यजित रे. जगातील सर्वात प्रतिभावान दिग्दर्शकांमध्ये सत्यजित रे यांचा समावेश केला जातो. ते त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध होते.
भारतातल्या मातीतील चित्रपट त्यांनी आपल्या परिस्पर्शाने साऱ्या जगात पोहोचवला. त्यांच्या चित्रपटांना जगातील अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण 37 चित्रपटांची निर्मिती केली होती. आजही ते चित्रपट चोखंदळ प्रेक्षक, जाणकार रसिक, अभ्यासक आणि चित्रपट विषयाचे विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक ठरताना दिसतात. भारतीय चित्रपटासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ऑस्कर समितीनं विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. सत्यजित रे यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं. 1943 मध्ये त्यांनी ज्युनियर व्हिज्युअलायझर म्हणून सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 18 रुपये वेतन होतं. त्यानंतर त्यांनी काही काळ डिझायनिंगमध्ये काम केलं. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचं डिझाईन केलं होतं. त्यांनी लंडनमध्ये काही चित्रपट पाहिले. त्यावेळी त्यांनी आपल्याला डिरेक्टर व्हायचं असं ठरवलं. त्यांचा पहिला चित्रपट होता पाथेर पांचाली. या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अनेक समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला होता. रवींद्र टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुभूतपट त्यांनी 1961 मध्ये तयार केला होता. शिवाय टागोरांच्या कथेवरील 3 कन्या हा चित्रपट त्याच वर्षी निर्माण केला. त्यानंतर कांचनगंगा व अभिजान, महानगर, टागोरांच्या कथेवरील चारुलता, ओ महापुरुष आणि नायक इत्यादी उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. चिडियाखाना व गोपी ग्याने बघा ब्याने हे त्यांनी मुलांसाठी तयार केलेले चित्रपट होते. अरण्येर, दिनरात्री व प्रतिद्वंद्वी, सीमाबद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील 1943च्या मानवनिर्मित दुष्काळाचं चित्रण करणारा अशनी संकेत हे त्यांचे नंतरचे चित्रपट. सोनार किल्ला हा आणखी एक बालचित्रपट त्यांनी 1974 साली काढला. 1975 ते 1985 या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जन अरण्य, शतरंज के खिलाडी, स्वतःच लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जय बाबा फेलूनाथ, हिरक राजर देशे आणि अनेक वर्ष मनात घोळत असलेल्या टागोर कथेवरील घरे बैरे. सत्यजित रे हे चतुरस्र प्रतिभेचे कलावंत होते. साहित्य, चित्रकला, संगीत, लेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रात त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणे साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनर्जीवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथा वाङ्मय निर्माण केले आहे. त्यांचे अवर फिल्म देअर फिल्म 1976चं हे पुस्तक चित्रपट समीक्षेत मोलाची भर घालणारं ठरलं. चित्रपट क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विविध कला संस्काराचे संमिश्र प्रतिबिंब त्यांच्या चित्रणशैलीवर पडणं स्वाभाविक होतं. पडद्यावरील आकृतिबंधाची रचना, प्रमाणबद्धता, दृश्यप्रकार, चित्रणकोन, अवकाशकीय खोली, रंगसंगती, त्याचबरोबर बाह्य प्रतिमा व संगीत, कॅमेऱ्याची आशयानुरूप हालचाल, त्याद्वारे साधली जाणारी पोषक लय व तिची लय दृढ करणारे संकलन, नैसर्गिक ध्वनींचा केलेला मार्मिक उपयोग असे घटक सत्यजित यांच्या चित्रपटात क्षणोक्षणी दिसतात. त्यासाठी त्यांचे चित्रपट एकदा पाहून पूर्णपणे आस्वादले जाऊ शकत नाहीत, कारण चित्रपट वेगावेगाने पुढे सरकतो. प्रथम पाहत असताना त्यांच्या इतर बारकाव्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं. विशेषतः पथेर पांचाली ह्या त्यांच्या पहिल्या कलाकृतीमध्ये साधी साधी दृश्य केवळ रचनात्मकतेमुळे दृष्टीला सुखावणारी वाटतात. रे यांचे मोठेपण केवळ दर्जेदार कथावस्तू पडद्यावर पेश करण्यात नसून ते भारतीय कथाशैली चित्रपट माध्यमाच्या सर्व घटकांच्या योग्य कलात्मक संयोगातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रभावी शैलीतून सिद्ध झाले. रे यांनी 1959 पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी म्हणून अनेक देशात काम केलं. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. रामॉन मॅग्सेसे पारितोषिक, ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजतर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून त्यांचा सन्मान झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डॉक्टरेट, पद्मभूषण, फ्रान्स राष्ट्रातर्फे लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च बहुमानाचा किताब रे यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मित्तरा यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. अनेक देशातील चित्रपटाविषयी पारितोषिके आणि मानसन्मान सातत्याने 30 वर्षे मिळवणारा सत्यजित रे यांच्यासारखा भारतीय कलावंत तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. 1991 मध्ये आलेला आगंतुक चित्रपट सत्यजित रे यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 23 एप्रिल 1992 वयाच्या 70व्या वर्षी कलकत्ता येथे सत्यजित रे यांनी अखेरचा श्वास घेतला.